भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा प्रचार अभियान हे सध्या पाहायला मिळतंय। जुहू चौपाटीवर स्वच्छता करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। अगदी सकाळपासूनच अमित साटम यांचा प्रचार हा आपल्याला पाहायला मिळतोय। या परिसरामधील नागरिकांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलाय। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। प्रचाराचा नारळ फुटला आहे। माझ्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आहेत। सर, काय सांगाल? जुहू चौपाटीवर आलात, खरं तर होम पिच आहे तुमचं। कशा प्रकारे प्रचाराचा नारळ फोडलाय, सुरुवात केली आहे, इतके नागरिक तुमच्यासोबत आहेत? मी दर निवडणुकीमध्ये प्रचाराची सुरुवात जुहू बीच पासून करत असतो। नक्की आहे। या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवारांना घेऊन या ठिकाणी जनतेचे आशीर्वाद मागण्याकरता आम्ही आलेलो आहोत। गेल्या 11 वर्षामध्ये देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून केलेली मुंबई शहरासाठी कामं, नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून या मुंबई शहरासाठी घडलेले क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल, आमच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी या ठिकाणी केलेलं काम, कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला काही लोक घरी बसून होते, काही लोक कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते, तेव्हा आमचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जमिनीवरती उतरून जनतेची सेवा करत होते, मुंबईकरांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते। हे सर्व केलेलं कार्य हे जनतेच्या समोर ठेवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणची जनता आपले साथ, सहकार आणि आशीर्वाद हे आमच्या पाठीशी दिल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही उमेदवारांसोबत फिरतात, इथे इतके सगळी लोक आहेत, त्या मतदारसंघातील नेमके काय समस्या आहेत ज्या ते तुमच्या समोर ठेवतायत? नाही, या ठिकाणी कोणती समस्याच नाही आणि त्यामुळे जुहू बीचच्या स्वच्छतेची समस्या आजपासून 7-8 वर्षापूर्वी होती आणि त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कॉम्प्रिहेन्सिव्ह बीच क्लिनिंग टेंडर काढून आम्ही या ठिकाणी जुहू बीचला पूर्णपणे स्वच्छ केलं आणि आज जुहू बीचची खासियत ही आहे की कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर विना मुंबई महानगरपालिका डिपार्टमेंटली या ठिकाणी जुहू बीचची स्वच्छता राखत आहे, जुहू बीच स्वच्छ ठेवत आहे आणि संपूर्ण जगामध्ये जुहू बीच हे एक असं ठिकाण आहे जे फार जास्त पॉप्युलर आहे, फेमस आहे आणि त्यामुळे हा चकाचक जुहू बीच हा मुंबईकरांना आम्ही या ठिकाणी या जनतेच्या साथीनं, जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी भेट म्हणून दिलेला आहे। जुहू बीचचा मुद्दा झालाच, मात्र मुंबईभर बॅनर लागले आहेत, आम्ही करून दाखवलं, कोस्टल रोड असेल किंवा इतरही जे प्रोजेक्ट्स असतील त्या संदर्भात। दुसऱ्याचं पोरग स्वतःच्या मांडीवरती ठेवल्याने ते आपलं होत नसतं आणि त्यामुळे कोस्टल रोड कोणी केला, अटल सेतू कोणी केला, मेट्रो कोणी केली, CCTV कॅमेरा कोणी लावले, BTT चाळ कोणी केली, हे अर्ध्या रात्री जरी तुम्ही मुंबईकरांना उठवलं आणि विचारलं तर ते हेच म्हणतील की हे महायुतीने केलं, हे देवाभाऊंच्या सरकारने केलं आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या फेक नरेटिव्हपेक्षा हास्यास्पद अशी कोणती गोष्ट नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही प्रचाराची सुरुवात ही जनतेचे आशीर्वाद मागून केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात हे खोटं बोलून केलेली आहे। आपण पाहतोय की प्रचाराची सुरुवात झालेली आहे। अमित साटम यांनी जुहू चौपाटीवर ते त्यांचा प्रचार करत आहेत, त्यांच्यासोबत इथले जे नागरिक आहेत आणि जे उमेदवार आहेत ते देखील इथे दाखल झाले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।